आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाईट माणसं, ती पापी माणसं आहे ती. माझ्या आईला तिथे एकटं टाकून पार्टी करतायत, आनंद साजरा करतायत. इतक्या चुका करूनही त्यांना राहायला घर आणि खायला पोटभर जिनं अन्न दिलं, तिच्याच वाईटावर उठले ते लोक. जगात इतक्या वाईट वृत्तीची माणसं असतात. आज करा, जितका जल्लोष करायचा आहे तेवढा जल्लोष. एक दिवस देवी आदिशक्ती तुम्हाला तुमच्या पापाची चांगलीच शिक्षा देईल. मी काहीतरी केलं पाहिजे. आईला सावध करायला हवं, आईला वाचवायला हवं. पण कसं सांगू मी आईला? माझी शक्ती या मांत्रिकाने काढून घेतलीये. इथं काय करतेय? तुमचा जल्लोष पाहतेय. चल, चालती हो इथून. काय बोलतोय? चल, चालती हो इथून. निघ. तंत्रम मंत्रम कडकड कडम. कडकडम बाबा, हवेत कोणाची बोलताय? भूत भीत आलंय की काय? भूत? तुला काय करायचंय? तू तुझं खाद्याड्याचं काम कर. इथे जास्त थांबणं धोक्याचं आहे. आपल्याला निघायला हवं. ही जर नॉर्मल शक्ती असती ना तर इकडचा गाल तिकडे केला असता तिचा मी. अरे थोडे दिवस धीर धरा ना तुम्ही दोघी. आता बावल्याच्या तालावर नाचू, मग राजासारखं जगू, मग आपण लोकांनी आपल्या तालावर नाचू. दादा, मला कळतच नाहीये नक्की कोणाचं ऐकायचं. तो भावना हुकूम सोडतो, ती शक्ती हुकूम सोडते. दादा, मला हुकमाची राणी व्हायचं. हुकमाची राणी, हुकमाची दासी नाही. मम्मा, तू जरा चिल मार ना ग. लवकरच होशील तो हुकमाची राणी. दगडू मामा, फोन उचला, फोन उचला. ओ वाटण्याचा गोलदाना, उडू नको रे टना टना, उडू नको रे टना टना. तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला आलो ना. रूपा बी गेली तिच्या मागून, कमला बी गेली तिच्या मागून, कमला बी गेली, रूपा बी गेली. यश बी घराच्या बाहेर गेला, यश बी घराच्या बाहेर गेला. मैत्री घरात एकटी पडली, हे मैत्री घरात एकटी पडली. आता तिचा शेवट जवळ आला, शेवट जवळ आला, शेवट जवळ आला. काय आनंदाची बातमी दिली. मग चला, मला सगळे डिटेल्स ऐकायचे. काय झालंय सांगा मला. हो हो साहेब, काय झालं माहिती का? म्हणजे हे सगळं त्या भावल्याने केलं? हो ना साहेब, या पावलेने त्याचे डाव असे पटापटा पटा खेळले आणि जिंकला ना तर. कमाल कमाल. खरोखर कमालच केली ना, खरंच कमाल झाली साहेब. मैत्री आता एकटी पडली, आता तिला अन्न सुद्धा गोड लागत नाही ना. आता आपण डोळे झाकून तिला मारू शकतो. नाही 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 नाही, डोळे बंद करून मारण्यात मजा नाही. नाही नाही, आम्हाला तिला या उघड्या डोळ्यांनी मरताना बघायचं. बघाल, नक्की बघाल साहेब. अहो लवकरच सगळं जुळून येईल. आपला मांत्रिक ते सगळं घडून आले बघा. बरोबर आहे तुमचं. आम्हाला त्या मांत्रिकावरती विश्वास बसू लागलाय. हो साहेब. राव साहेब, आता आदिशक्ती ग्रुप ऑफ कंपनीची सगळी धुरा पुन्हा एकदा आपल्या हातात येईल. साहेब, नाही नाही, आता जंगी पार्टी झाली पाहिजे. कित्येक वर्ष आम्ही या दिवसाची वाट बघतोय. जंगी पार्टी होणार.
खूप वेळा हरवलंय त्या मैत्रिणी आणि तिच्या आदिशक्तीने आम्हाला. पण आता नाही. आता तिची हार आणि आमची जीत होणार. होणार? अहो 100% होणार. अहो माझं अंतर्मनच मला सांगू राहिलं ना साहेब, आपलीच जीत होणार, काळजीच करू नका. हा पण साहेब, त्या मांत्रिकाची ती बॉडी नीट ठेवली ना, म्हणजे काळजी घेऊन राहिली ना तिची, ते रोजच्या रोज दिव्यात तेल पाणी व्यवस्थित आहे ना? आमची माणसं व्यवस्थित काळजी घेत आहेत. दिवस रात्र नीट लक्ष ठेवून आहे. ते म्हणजे चांगलंच आहे, उत्तम, एकदम बेस्ट. पण साहेब तुम्हाला सांगू का, माझा तो सावत्र भांजा यश, त्याचा काय भरोसा नाही. लय हुशार येतो. तो जर इकडं आला आणि त्याला जर कळलं हे जे काही घडून राहिलं ते आपण घडून आणून राहिलो, तर तुम्हाला सांगतो आपलं सगळं होत्याचं नव्हतं करून टाकील, सगळे उलथापालत करून टाकील ना तो. दीड दमडीचा मास्तर आपल्यापेक्षा शातीर दिमाग आहे. त्याला आपल्या कारस्थानाचा वास जरी लागला ना, तरी तो जाब विचारायला इथे येऊ शकतो. नाही, पण मी काय म्हणतो साहेब, आपण मांत्रिकाची बॉडी व्यवस्थित एखाद्या सुरक्षित ठिकाणी हलवली तर, कारण कसं आहे, यश जर इकडं आला आणि त्याला जर सुकावा लागला, मांत्रिकाची बॉडी गोडाऊन मध्ये आहे तर, नाही साहेब, आता कुठं आपली गाडी यशाच्या शिखरावर चढून राहिली, तेवढ्यात यश नावाची भली मोठी दरड आपल्या अंगावर कोसळायची. आमच्या माणसाचा कडक बंदोबस्त आहे तिकडे. आणि जरी यश तिकडे पोचला तरी त्याच्याबरोबर काय करायचं हे आम्ही आमच्या माणसांना व्यवस्थित समजावून सांगितलं. तुम्ही काळजी करू नका. चला बसूया. ब्रँडेड. आईला जो त्रास होतोय तो मला बघवत नाहीये. ती खूप दुबळी झालीये. तिच्या दुबळेपणाचा फायदा तो दुष्ट मांत्रिक घेतोय. त्याने आईला मारून टाकलं तर नाही, असं मी होऊच देणार नाही. पण मी काय करू, माझ्याकडे माझी शक्तीच नाहीये. कोणाशी बोलू, कोणाकडे मदत मागू? आयडिया. घरात मी कोणाला दिसत नाहीये, माझा आवाजही कोणाला ऐकू येत नाही, पण शहराच्या वेशी बाहेर तर मी प्रयत्न करूच शकते. येस, हे मला आधी का नाही सुचलं? आई जेव्हा घराबाहेर जाईल तेव्हा मी तिला गाठेन आणि सगळं सांगेन. पण आई घराबाहेर गेलीच नाही तर मग काय करू? हा, जिथे बाबा असेल तिथे मी जाते. मी त्याला दिसू शकते. कामानिमित्त त्याला शहराबाहेर जावं लागतं. आताही तो कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला असणार. त्याच्या जुन्या घरी जाऊन एकदा बघतो. मग तो जिथे असेल तिथे मी जाते. पण तो मला बघू शकेल ना? प्रयत्न करायला काय हरकत आहे? प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. अदिती, कशी आहेस? कशी असणार? तू कसा? मी? तुला तर कळलंच असेल ना मी सध्या कुठल्या अवस्थेत आहे ते. माहितीये मला. अदिती, तू म्हणाली होतीस त्याप्रमाणे मी स्वतःला पूर्णपणे बदललंय. पण अनफॉर्च्युनेटली मी अजूनही मैत्रीचा विश्वास नाही जिंकू शकत. माझ्यात आणि मेरीमध्ये काहीतरी चालू आहे असा गैरसमज झालाय तिचा. आणि मी कितीही प्रयत्न केले तरी मी मैत्रीला हे पटवून देऊ शकत नाहीये की मेरी फक्त मला माझ्या बहिणीसारखी आहे. सगळं माहितीये मला, पण तू चुकीचा नाहीयेस. तू मैत्रीला जाऊन सांग ना, कारण मैत्रीला अजूनही असं वाटतंय की मी तोच जुना यशवर्धन निखारगे, कपटी, स्वार्थी. बाबा, आईला जो गैरसमज झालाय ना तो तिच्या मनात दुसरंच कोणीतरी पेरलाय. गेल्या काही दिवसापासून घरात जे काही घडतंय त्याच्या मागे वाईट शक्तीचा हात आहे. वाईट शक्ती? हो. कोणती? एका मांत्रिकाने शक्तीच्या शरीराचा ताबा घेतलाय. घरातल्या एका भावल्यात त्याचा आत्मा आहे. आपल्या शक्तीला त्याने वश केलंय. भावला? हा, तो जुना भावला.
अगं पण शक्ती तर गेले बरेच दिवस त्या भावल्याबरोबरच वावरतेय घरात. इनफॅक्ट मैत्रेयी एक दोनदा ओरडली सुद्धा तिला. शक्ती त्याच भावल्याच्या इशाऱ्यावर सगळ्यांना त्रास देते, पण कोणाच्याही लक्षात ही गोष्ट आली नाही. पण कोण आहे तो मांत्रिक आणि त्याचा आपल्याशी काय संबंध आहे? आपल्याशी काय संबंध आहे ते माहित नाही, पण तोच मांत्रिक ज्याने तुला मारण्यासाठी फार्म हाऊसवरती एक आत्मा पाठवला होता. अच्छा, रूपा मावशी आणि कमलाजीला घराबाहेर काढण्याचं षडयंत्र त्यानेच रचलं होतं. रूपा मावशीने चोरी केलीच नव्हती. कमलाजीचा जीव कधीच धोक्यात नव्हता. एवढंच नाही तर तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते त्या भावल्यानेच, म्हणजे त्या मांत्रिकाने हे सगळं घडवून आणलं होतं. त्याला घरातल्या सगळ्यांना घराबाहेर काढून आईला एकटं पाडून तिचा जीव घ्यायचाय. पण तो मांत्रिक आपल्या घरात घुसलाच कसा? कोणी? आई, मामा किंवा डॉलीपैकी कोणी? हो, पण या सगळ्याला मी पण जबाबदार आहे. माझं तुझ्यावरचं प्रेम या सगळ्याला कारणीभूत ठरलं. म्हणजे? मी एका दिवसासाठी शक्तीच्या शरीरात प्रवेश केला होता. फक्त एक दिवस मला सगळ्यांसोबत जगायचं होतं. आईसोबत, तुझ्यासोबत मला वेळ घालवायचा होता आणि मी तो जगले सुद्धा. अदिती, हा आई. त्या रात्री बरोबर 24 तासाने मी पुन्हा शक्तीच्या शरीरातून बाहेर आल्यावर हे सगळं माझ्यामुळेच घडलंय. मी शक्तीच्या शरीरात प्रवेश केलाच नसता ते सगळं घडलंच नसतं. स्वार्थीपणा केला आणि आता तो शक्तीच्या आणि आईच्या जीवावर बेतलाय. नाही बाळा, तू जे काही केलं त्याला स्वार्थीपणा नाही म्हणता येणार. तू जे काही केलंस ते प्रेमापोटी केलंस. त्यामुळे जे घडलं त्याला तुला जबाबदार नाही धरता येणार. हो, पण प्रेमापोटी का होईना मी शक्तीच्या शरीरात गेलेच नसते तर हे सगळं घडलंच नसतं. आईला आणि शक्तीला वाचवायला हवं. आई घरी एकटीच आहे. तो भावला तिचं काय करेल सांगता येत नाही. आदिती, या सगळ्यावर तू काही करू शकतेस का? नाही, त्या घरात राहून मी काहीच करू शकत नाही. त्यात माझी सगळी शक्ती त्या मांत्रिकाने काढून घेतली. हा, एक मार्ग आहे. कदाचित तो मार्ग वर्क होईल. काय काय मार्ग आहे? कोणता मार्ग आहे? फार्महाऊसच्या देवळातले एक गुरुजी, त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी उपाय असेल. मी आत्ता लगेच त्यांना फोन करतो. नंबर आहे? हो, म्हणजे फार्म हाऊसवर जे काही घडलं त्यानंतर मीच मैत्रीकडनं नंबर घेतला होता. मला त्यांचे आभार मानायचे होते. हॅलो, नमस्कार. मी यशवर्धन निखारगे बोलतोय. मला अर्जंटली तुम्हाला भेटायचं होतं. भेटता येईल? हो, कुठे? देवळाजवळ. मी लगेच येतो. हो, चल लवकर निघायला हवं. या यशवर्धन. नमस्कार गुरुजी. मी तुम्हा दोघांची वाट पाहत होतो. मला पण तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. गुरुजी, तुम्ही आदितीला बघू शकताय? हो,
मला सगळं दिसतं, चांगलं वाईट, सत्य असत्य, पाप पुण्य, सगळं. बेटा आदिती, किती कौतुक करू मी तुझं. तू आज हयात नसताना देखील कुटुंबाची काळजी करतेस, त्यांच्या रक्षणासाठी किती धडपडतेस तू. अशा प्रेमळ लाघवी मुलीला कमी वयात मृत्यू देऊन विधात्यानं खूप मोठा अन्याय केलाय. पापानं माखलेल्या दुनियेला सुधारण्यासाठी तुझ्यासारख्या मुलीला शतायुष्य मिळायला हवं होतं. पण नियतीच्या पुढे कोण काय बोलणार. गुरुजी, ज्याच्या नशिबात जे असतं तेच आणि तेवढंच त्याला मिळतं असं माझी आई म्हणते. कदाचित देवाला मला ह्या जगात काही दिवसांसाठीच पाठवायचं होतं. त्याने जन्म दिलाय तर मृत्यू देण्याचा अधिकारही त्यालाच आहे ना. यात विधात्याला दोष देऊन काय उपयोग. तो जे काही करतो त्याच्या मागे नक्कीच काहीतरी उद्देश असतो. मला कमी आयुष्य देण्यामागे त्याचा नक्कीच काहीतरी उद्देश असेल. त्याचा उद्देश काही असेल, पण तुझ्यासारख्या समजूतदार मुलीला आमच्यापासून लवकर ही राहून घेऊन त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. बाबा, पारिजातकाच्या झाडाला खूप फुलं लागतात, पण सगळीच फुलं तशीच झाडं राहत नाही. काही फुलं उमलल्या जमिनीवरती कोसळतात. तसंच माझ्या बाबतीत काहीतरी घडले असं समज. बेटा आदिती, या जगातल्या सगळ्याच माणसांचे विचार जर तुझ्यासारखे असते तर जगात द्वेष, मत्सर याचा लवलेशही पाहायला मिळाला नसता ग. आजच्या काळात तुझ्यासारख्या पारिजातकाची गरज आहे. गुरुजी, आता माझा विषय बाजूला ठेवून आईला आणि शक्तीला या संकटातून कसं वाचवायचं याचा विचार करूया. हो गुरुजी, मैत्रेयी आणि शक्ती दोघी संकटात, आणि अनफॉर्च्युनेटली मी काहीच करू शकत नाही. म्हणून तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने आलोय. तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा. मला कळलंय, गेले काही दिवस शक्तीच्या मनावर त्या अघोरी मांत्रिकानं ताबा मिळवलाय. घरातल्या एका बाहुल्यात मांत्रिकाचा प्राण आहे. घरात आजवर जे काही घडलंय त्याचा रचिता तो मांत्रिक म्हणजे तो बाहुला आहे. हो, तो खूप वाईट आहे. घरात सगळ्यांना खूप त्रास देतो. आईला संपवायचं म्हणतोय, आई नंतर शक्तीला संपवायचं म्हणतोय, शक्तीनंतर माझाही बंदोबस्त करणार आहे असं मला म्हणाला. काही करून आपल्याला त्या भावल्याला संपवावं लागेल. पण प्रॉब्लेम असा झालाय की त्या भावल्याला काही करायचं म्हटलं तर शक्तीच्या जीवाला धोका आहे. गुरुजी, आता मैत्रेयी घरी एकटीच आहे. त्या भावल्यानी मैत्रेयीवर हल्ला करण्याआधी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तो मांत्रिक साधा मांत्रिक नाहीये. खूप वर्ष हट्टानं तपश्चर्या करून त्याने अघोरी विद्या प्राप्त केली आहे. साक्षात महाकालीचा आशीर्वादही त्याच्या भाळी. त्यामुळे त्याचा शक्तीच्या शरीरावरचा ताबा सुटत नाहीये. खरं तर मैत्रीवर जे संकट आलं ते आणण्यात माझाही खारीचा वाटा आहे. म्हणजे माझ्या अवघ्या 6 महिन्याच्या लहानग्या नातवाच्या जीवासाठी मी मैत्रीला कॉल केला आणि कमलाचा जीव धोक्यात असल्याचं खोटं सांगितलं. मला देवीने दृष्टांत दिला, तुमच्या घरातल्या एका वयस्कर व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. तुझ्या आई समान कमलाबाईचा जीव जर तुला वाचवायचा असेल तर उद्या दिवस उजाडायच्या आत त्यांना घराच्या बाहेर काढ. त्या बाहुल्यानं बळजबरी केली होती मैत्रीला खोटा दृष्टांत सांगण्याची. मी आधी तयार नव्हतोच, पण अचानक माझ्या नातवाला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. ते सगळं त्या बावल्यानंच घडवून आणलं होतं. म्हणून मी माझ्या तत्वात बसत नसताना देखील
बाहुल्याच्या धमक्यांना बळी पडलो. स्वार्थ बाजूला ठेवून तेव्हाच मी मैत्रीला सावध केलं असतं तर फार बरं झालं असतं. तुम्ही जे काही केलंय ते तुमच्या नातवाच्या जीवासाठी, त्यामुळे मी तुम्हाला दोष देणार नाही. तुमच्या जागी दुसरं कोणी किंवा मी सुद्धा असतो तर कदाचित मीही तेच केलं असतं जे तुम्ही केलंय. पण आत्ता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. काहीतरी मार्ग असेल ना ज्यांनी आपल्याला त्या भावल्याच्या षडयंत्रावरती कायमची मात करता येईल. आहे, एक मार्ग आहे, पण खूप काळजीपूर्वक सगळं करावं लागेल. काय काय मार्ग आहे? गुरुजी, माझ्या जीवावर बेतलं तरी चालेल, पण काहीही झालं तरी मला माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला या संकटातनं बाहेर काढायचं. मी अनेक ग्रंथ वाचले, वेदशास्त्र याच्यासोबतच अघोरी विद्येवर आधारित काही ग्रंथही वाचलीत. माझ्या ओळखीतल्या अनेक विद्वानांना, पंडितांना भेटलो. त्या दुष्ट मांत्रिकाचा खेळ कसा पाडू शकतो याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. खरं तर तुमचा कॉल येण्याआधी मीच तुम्हाला कॉल करून इथे बोलवणार होतो, पण नेमका तुमचाच कॉल आला. मैत्रीच्या बाबतीत मी चुकीचं वागलो. खरं तर माझंच मन मला आतून पोखरत होतं. मग त्याच दिवशी मी ठरवलं, मैत्रीवर आलेलं संकट दूर करण्यासाठी उपाय शोधायचा. आणि उपाय सापडला.